नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताय ना? करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर प्रिव्ह्यू तर दाखवणारच आहे. त्याआधी मी जे सांगतोय ते नक्की ऐका. व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बनवताना काय प्रॉब्लेम येणार नाही. तर नंबर 1, अलाइट मोशन. अलाइट मोशन मोड पैकी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि कुणी अलाइट मोशन वापरायला आत्ताच सुरू केलं असेल किंवा कोणाला शिकायचं असेल अलाइट मोशन वापरायला, तर त्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे, तो तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटू. नंबर 2, बिटमार्क आणि शेक इफेक्ट. तर बिटमार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. नंबर 3, मटेरियल. तर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. तर त्यावर मी मटेरियल देत असतो. जर एडिटिंग करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि बिटमार्क आणि शेक इफेक्टला व मटेरियलला, आपल्या मटेरियलला कोणत्याच प्रकारचा पासवर्ड नसतोय, त्यामुळे एक लाईक तर बनतोच ना. चला तर वेळ न घालवता चालू करूया आजच्या. तुमको चुने बस बात दिल की सुने दुनिया में कोई फर्क न जाने, हमको दीवाने 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 तेरे दीवाने हैं दीवाने तुझ में. तर सगळ्यात आधी तुम्हाला अलाइट मोशन ॲप डाउनलोड करायचं आहे. तर अलाइट मोशन ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अलाइट मोशन ओपन करायचं आहे. आणि जर तुमच्याकडे अलाइट मोशन नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करू शकता. तर डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क आणि शेक इफेक्टची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तर त्यानंतर तुम्हाला इथे प्लसचा आयकॉन दिसत असेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मीडियाचा ऑप्शन दिसेल. तर त्या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जो पण फोटो ॲड करायचा आहे तर तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे 3 डॉटवरती जायचं आहे आणि फिल कंपोजिशन एरियाचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एरोचं ऑप्शन दिसेल. तर तुम्हाला त्यावरती क्लिक करून या 17.16 बीटपर्यंत यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे हा फोटो इथपर्यंत ठेवून द्यायचा आहे. तर असं केल्यानंतर तुम्हाला इथे 17.16 सेकंदला यायचं आहे. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला बाकीचे फोटो ॲड करायचे आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. आणि अशाच प्रकारे तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तर मी सगळे फोटो ॲड केले आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बीटला यायचं आहे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे. तर फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीचा ऑप्शन दिसेल, त्यावरती जायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला 40 सेकंदापर्यंत ठेवून द्यायचे आहे. तर ठेवल्यानंतर तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक लिरिक्स व्हिडिओ दिला आहे, तुम्ही टेलिग्रामला जॉईन करून आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे 17.16 बीटला यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे कट करायचं आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटरवरती जाऊन स्क्रीन करून द्यायचं आहे. तर स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा दुसरावाला इफेक्ट आहे, त्यावर फोटो आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉप इफेक्ट करायचा आहे. तर कॉप इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. तर बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. त्यानंतर याच्या पुढचे जेवढे पण फोटो आहेत त्या सगळ्या फोटोला हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे.
इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर अशाच प्रकारे सगळ्या फोटोला हवाला इफेक्ट द्यायचा आहे. तर इफेक्ट देऊन झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या फोटोला इफेक्ट देऊन झाल्यानंतर तुम्हाला फर्स्ट बीट लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लिरिक्स आहे त्यावरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने तुम्हाला अशा प्रकारे हे मोठं करून घ्यायचं आहे. तर लिरिक्स मोठी केल्यानंतर तुम्हाला ते 17.16च्या बीट लिहायचं. प्लसच्या एकवरती जाऊन मीडियममध्ये जाऊन तुम्हाला एक PNG दिली आहे ती ॲड करायची आहे. तर ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे खालीपर्यंत अशा प्रकारे खाली ठेवून द्यायचे आहेत. तर ठेवल्यानंतर तुम्हाला इथे जर तुम्हाला चॅनलचा लोगो लावायचा असेल तर तुम्ही लोगो लावू शकता. तर मी लोगो ॲड करून घेतो. तर लोगो ॲड केल्यानंतर तुम्हाला शेवटपर्यंत ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे मूव अँड ट्रान्सफरचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. तर मी ॲड करून घेतला आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे बॉर्डर PNG ॲड करायची आहे. त्यासाठी फर्स्ट बीट लिहायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियममध्ये जाऊन तुम्हाला मी एक बॉर्डर PNG दिली आहे ती ॲड करायची आहे. 3 डॉटवर जाऊन फिट कंपोजिशन एरिया करायचं आहे. तर त्यानंतर ही शेवटपर्यंत बॉर्डर PNG ठेवून द्यायची आहे. तर ठेवून दिल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ एक्सपोर्ट आपण थोडंसं ॲडजस्टमेंट करूया. तर ॲडजस्टमेंट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे ॲरोचं ऑप्शन दिसेल त्या ॲरोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी. तर ॲरोच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते व्हिडिओची रेझोल्युशन जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता. तर त्यानंतर खाली एक्सपोर्टचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए.